नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर जसं की 1 ते 2 महिन्यापूर्वी महाजेनको अंतर्गत जे आहे लोकमत वर्तपत्रामध्ये जे की 800 जागांच्या सरळ सेवा भरतीसाठी एक आपल्याला शॉर्ट जाहिरात दिलेली होती। आता जे आहे जे की महाजेनको अंतर्गत आता फुल ॲडव्हर्टाइजमेंट जे की जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजे की जी सविस्तर जाहिरात होती ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे की ITI धारक जेवढे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण का तुमच्याकडे आता ही एक चांगली संधी आहे जी की महाजेनकोमध्ये चांगल्या सॅलरीवर तुम्हाला नोकर भरती मिळणारी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही जाहिरात एक्सप्लेन करणार आहोत, त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आणि जर तुम्हाला महानिर्मिती जसं की महाजेनकोमध्ये जर तुम्हाला 100% जॉब हवा असेल तर तुम्हाला क्रॅश कोर्स कुठून व कसा मिळेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी आपण जाणून घेऊ सरळ सेवा भरतीची जाहिरात। तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महानिर्मित जे की तंत्रज्ञ 3 पदांची सरळ सेवा भरती जी की जाहिरात क्रमांक 4 आहे ही 2024 ही चौथी जाहिरात आहे यांची 2024 मधली। आणि यामध्ये यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मित कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन जे की पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण काळजीपूर्वक जाहिरात वाचावी, जे की मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे काळजीपूर्वक ऐकून घ्या। तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, महानिर्मित कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पदसंख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदं भरावयाची आहेत। तर 800 जागा एकूण या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता जी की जागा कशा प्रकारे आहेत। तर यामध्ये तंत्रज्ञ 3 रिक्त पदांची तपशील खालीलप्रमाणे यामध्ये श्रेणी पाहून घ्या, जे की सामान्य जे की कॉमन्स आहे, जे की महानिर्मित कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार जे की सामान्यांसाठी एकूण किती जागा आहेत तर 400 जागा या ठिकाणी भरले जात आहेत सामान्याचे। त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे की महानिर्मित कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत जे की कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 160 या ठिकाणी जागा आहेत। त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीच महानिर्मित कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार त्यांच्यासाठी 160 जागा आहेत। आणि BTRI साठीचे आरक्षण जे काय BTRचं आहे त्यानुसारचे महानिर्मित कंपनीचे BTRI अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी जे की 80 जागा आहेत। अशी एकूण जे आहे तब्बल 800 जागांची ही सरळ सेवा भरती जाहिरात या ठिकाणी जी की देण्यात आलेली आहे। तर खाली जे आहे संवर्गनिहाय म्हणजेच की कास्ट कॅटेगरी वाईज या ठिकाणी जाहिरात आहे, जी की खूप वाईड होणार असेल आपला व्हिडिओ, त्यामुळे आपण हा स्किप करू। याची डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आहे, त्यामुळे तुम्ही तेथून हे पाहून घ्या। तर यामध्ये एकूण भरावयाची संख्या जी की 800 आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व संवर्गाकरता जी की देण्यात आलेली आहे। तर यामध्ये पाहून घेऊ आपण आता वेतन श्रेणी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। बेसिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी 34,555 पासून सुरू असेल, तर जे काही हाय लेवल सॅलरी असेल 86,865 एवढी जी आहे तुमची या ठिकाणी हायस्ट लेवल सॅलरी असणारी आहे। म्हणजे की बेसिक 3-4 पासून सुरू होईल तर 8-6 ही तुमची त्या ठिकाणी हायेस्ट असणारी असेल। आणि शैक्षणिक आहारता या ठिकाणी पाहून घ्या, जो की अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे। तर या ठिकाणी पाहून घेऊ आपण संबंधित विषयातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची, म्हणजेच की तुमचे ITI नियमित म्हणजेच की रेग्युलर असणं आवश्यक आहे। ITI रेग्युलर कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र जे की NCTVT किंवा MSCVT सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आलेलं आहे। तर यापैकी तुमचं कोणतंही यामधून तुमचं जे काही तंत्रज्ञ शिक्षण आहे ते होणं आवश्यक आहे। यापैकी तुमचा ITI झालेला असेल किंवा तुमच्याकडे NCVTचा कोर्स असेल किंवा MCVT मधून तुमचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही असाल। पण आता पुढे पाहू की तुमच्याकडे ट्रेड कोणता असणं आवश्यक आहे। तर ट्रेड या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणजेच की वीज तंत्री, वायरमॅन तारतंत्री, मशिनिस्ट यंत्र कामगीर, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक, पोल्युशन्स कंट्रोल इक्विपमेंट, त्यानंतर बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, सिस्टम टर्बनाइट जे की ऑक्युलायझरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बनर ऑपरेटर। त्यानंतर पुढील पद आहे ऑपरेटर कम मेकॅनिक्स मटेरियल हँडलिंग कम इक्विपमेंट, त्यानंतर आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट
या शासनमान्य ITI किंवा NCTVT किंवा MCCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करावेत. म्हणजेच की तुमचं यापैकी कशापैकीही तुमचं ट्रेड झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. म्हणजे की तुम्ही या ठिकाणी पात्र असणारे आहात हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यासोबत त्यांनी समोर एक पात्रता दिलेली आहे की तसेच महानिर्मित प्रशासकीय परिपत्र क्रमांक जे आहे त्यांचं त्यांची योजना आहे सेंटर ऑफ एक्सलन्स. या योजनेअंतर्गत वरील नमूद 13 व्यवसायाशी समकक्ष असलेले खालील 4 अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारी अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत तुमचं समजा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग व फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग झाला असेल तर तुम्ही यासाठी देखील अर्ज करू शकता. तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि जे काही BTRI साठीचे जे काही आरक्षणाअंतर्गत अर्ज करणारे असतील त्यांसाठी देखील खाली काही ट्रेड आहेत जे की ट्रेड या ठिकाणी सविस्तर पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. तर यासाठी त्यांनी BTRचे जे उमेदवार आहेत जे अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल वरी जसं त्यांनी मागितलेलं काही आरक्षण आहे ते देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर ITI वाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे तुम्ही ही संधी अतिशय कोणत्या पद्धतीनं मिस करू नका. तुम्ही यासाठी नक्की अर्ज करा. याने खाली काय म्हटलेलं आहे टीपमध्ये पहा की महानिर्मित कंपनीचे दिनांक 1/10/2024 रोजी पर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रश्नार्थी उमेदवारांनी ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही. तर ज्यांचं 1 वर्ष झालेलं आहे त्यांच्यासाठी ITIची अट जी आहे जी की लागू राहणार नाही असं त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे यामध्ये. बाकी समोर आपण पाहू वयोमर्यादामध्ये काय म्हटलं या ठिकाणी की दिनांक 1/10/2024 रोजी उमेदवाराची वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. व त्यासोबत तुम्हाला जे कास्ट वाईज एज रिलॅक्शन आहे ते देखील या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहे. त्यामुळे यामध्ये देखील काही त्यांनी असं हार्डली किंवा टफली काही गोष्टी ठेवलेलं नाही. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की यासाठी फक्त महाराष्ट्रामधलेच उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजे की इतर स्टेटचे कोणतेही या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही. त्या ठिकाणी पाहू शकता उमेदवार हा भारतीय नागरिक व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे फक्त या ठिकाणी महाराष्ट्राचे अर्ज करू शकतात विद्यार्थी. आणि यासाठी परीक्षा पद्धती पाहिली तर यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपली या ठिकाणी परीक्षा होणारी आहे. ऑनलाईन झाल्यानंतर तुमची निवड यादी तयार करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इनडेप्थ माहिती या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता. ही जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी टाकलेली आहे, अपलोड करून ठेवलेली आहे. त्यानंतर पाहू आपण आता फीस वगैरे जे की सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा असतो आपला. तर फीस या ठिकाणी पाहू शकता जे की अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रुपये प्लस GST इन्क्लूड या ठिकाणी असणार आहे. आणि महाजनकोचा आपल्याकडे ऑलरेडी क्रॅश कोर्स आहे. त्याची आता व्हिडिओ लेक्चर आपण उद्यापासून आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या YouTube चॅनलवर आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला महाजनकोमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महाजनकोची कोणतीही अपडेट तुम्ही मिस करू शकणार नाही. आणि अशा प्रकारची व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील आणि या जाहिरातीमध्ये तुम्हाला काही शंका किंवा डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला आपला क्रॅश कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑलरेडी व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ई-बुक, स्टडी मटेरियल, नोट्स तुम्ही सर्व काही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि नक्की मिळवाच ते तुमच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज याचे आजपासून सुरू झालेले आहे. याची लिंक देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे व तुम्ही तसंच या अर्जामध्ये या ठिकाणी या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली भरू शकता. आणि याची परीक्षा जी आहे IBPS ही कंपनी घेत आहे, तुम्हाला माहिती असावं. तर अशी होती अपडेट, अशी होती नवीन जाहिरातीची माहिती. जर तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.